मंचावर उपस्थित सर्व आदरणीय महानुभाव, आणि समोर उपस्थित असलेले सर्व चित्रकार. हा शब्दप्रयोग मी एवढ्यासाठीच वापरतोय कारण निसर्गाने मनुष्याला जन्म दिला, तो प्रत्येक मनुष्य जन्मतः पहिल्यांदा चित्रकारच असतो. कारण ज्या दिवशी पहिल्यांदा पेन्सिल, खडू किंवा कुठलंही लिहिणारं साधन हातात येतं तेव्हा तो पहिल्यांदा रेषा आणि आकार काढत असतो. आणि मुळाक्षर शिकायला लागल्यानंतर हळूहळू त्या रेषा आणि आकारांपासून लांब जायला लागतो. जो लांब जात नाही तो चित्रकार किंवा शिल्पकार होतो. परंतु त्या चित्राची रुची, रसिकता मात्र सर्वांमध्ये कायम असते. आणि म्हणूनच आज चित्रकाराच्या तपस्येचा आज ABP माझा सन्मान करत आहे. मी थोडासा गदगद आहे. आपण सर्वजण विचार करतो, विचाराला एक भाषा असते आणि त्याच विचाराला एक दृश्यही असतं. मग ते कोणी दृश्य वर्णन करून सांगतं, कोणी साहित्यातून प्रकट करतं, कोणी अभिनयामधून दाखवतं, कधी संगीतामधून दाखवतं. चित्रकार आणि शिल्पकार हे त्यांच्या स्थिर कलाकृतीमधून दाखवतात. कलाकृतीचा आस्वाद घेत असताना साहित्य असेल किंवा चित्रपट असेल किंवा आणि नाटक असेल, त्याचा आस्वाद घेत असताना आपण आपलं मन त्याच्याबरोबरच प्रवाहित होत असतं. चित्र आणि शिल्प असं आहे की ते स्थिर असतं, परंतु त्या चित्रासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला ते आंदोलित करत असतं. चित्र हे केवळ पाहण्यासाठी नसतं, ते वाचण्यासाठी सुद्धा असतं. म्हणून चित्रासमोर आपण जर थोडा वेळ उभा राहिलो तर आपल्याला ते खूप काही सांगायला लागतं, खूप काही सुचवू लागतं. प्रत्येक कलेमध्ये सौंदर्य आणि आकर्षकता ही उपजत असते, परंतु ते जेव्हा काहीतरी सांगू लागतं तेव्हा ते आपल्या हृदयाशी तार जुळवू लागतं. आपण सर्वांनी चित्रांचा सुद्धा आस्वाद घ्यावा. कारण देवघरामध्ये देवाच्या मूर्तीसमोर त्या स्थिर असलेल्या देवामध्ये आपण सर्व काही देणारा आणि सर्व काही आपलं पाहणारा असा जगदीश्वर पाहत असतो. त्याचप्रमाणे स्थिर चित्र आणि स्थिर शिल्प ह्याच्याकडे पाहत असताना सुद्धा खूप काही प्रेरणा मिळत असते. आणि म्हणूनच आदिमानवाने पहिल्यांदा जे भिंतीवर चित्र काढलं तिथपासून ते आत्तापर्यंत सर्व चित्रांमध्ये आपल्याला आंदोलित करण्याची ताकद आहे. त्या तपस्येमध्ये काही फुलं गुंफण्याचा योग भाग्य मला लाभलं, पुरस्कार मिळाला, याचा आनंद तर आहेच, मी आभार मानतो. परंतु खूप वेळा आमचे हे पुरस्कार आमच्या बायोडाटामध्ये जाऊन बसतात. पुरस्कार हा पडाव असतो, पण कार्यरत मात्र सतत राहावं लागतं. ती भावना जागृत करणारा हा आज माझ्यासाठी क्षण आहे. आणि त्याच तपस्येमध्ये सतत कार्यरत राहीन ह्याची मी हमी देतो आणि त्याच्यासाठीच आपलं जीवन व्यतीत व्हावं अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.